चिपळूण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सावर्डे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर आणि परिसरातील रस्त्याच्या अत्यंत वाईट अवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होता। या प्रश्नी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित प्रशासन तातडीने जागे झाले असून अधिकाऱ्यांनी सावर्डेत दाखल होत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। रस्त्याची दुर्दशा आणि नागरिकांचे हाल, मुंबई गोवा महामार्गावर नुकताच झालेला मोठा अपघात आणि डेरवण मुख्य रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक त्रस्त आहेत। या मार्गावर पावसाळ्यातील पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे। डेरवण मार्गावर जागतिक पातळीवर नामांकित असलेले श्री बी.के. वालावलकर रुग्णालय आहे। रस्त्याच्या दुर्दशेमुळे येथे येणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण, कर्मचारी, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी तसेच इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता। प्रशासनासोबत चर्चा आणि तातडीच्या उपाययोजना, वाढते अपघात आणि ग्रामस्थांची सुरक्षा लक्षात घेता या ठिकाणी गतिरोधक असावेत अशी मागणी जोर धरत होते। या पार्श्वभूमीवर माननीय आमदार शेखरजी निकम यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि महामार्ग अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली। या चर्चेअंती खालील महत्त्वपूर्ण कामे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे। या महामार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तातडीने रंबलर बसवणे, डेरवण मुख्य रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक उभारणे, रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करणे, पाहणी दौऱ्यातील उपस्थिती या कामाची आणि रस्त्याच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली। यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिवगण, उद्योजक केतन पवार, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे, सतीश जाधव आणि संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते। प्रशासनाने घेतलेल्या या तातडीच्या दखलीमुळे सावर्डे परिसरातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे जिकडे डेरवणला जातो तिथं कालचा पण एक व्हिडिओ पाठवला, म्हणजे जवळजवळ रोज 2-3 व्हिडिओ होतात। कालचा सिरियस झाला, ते शिक्षकच जागेवरच गेले तिथे। तर आपल्याला मी आता हायवेवाल्यांना पण बोलवलंय, ते जिल्हा सुरक्षा समितीकडे प्रस्ताव पण जाऊन गेलेले आहेत। 2 रंबलर टाईप स्पीड ब्रेकर बसवायचे। त्यांनी ते म्हणतात की आपली परवानगी असल्याचे आम्हाला करता येत नाही सुरक्षा याची। हायवा आपला ह्याचा आहे, म्हणजे मुंबई गोवा हायवे, पनवेल माड पणजी रस्ता, हे दैवली फाटा व डेरवण फाटा राष्ट्रीय महामार्ग कॉन्क्रीट रस्ता आहे। तिथे ते गरजेचं, म्हणजे प्रचंड गरजेचं आहे। आता मी काय करतो, तुमच्या प्रायमरी अप्रुव्हल आहे समजून त्यांना पहिलं टेम्पररी उपाययोजना करायला लावतो, नाही तर इथं कसं झालं, लोक सगळी रस्त्यावर आले। हां, आणि तेवढं परमनंटचं तेवढं करून द्या, म्हणजे मग त्यांना करता येईल। मी जरा व्हॉट्सअप पाठवलं व्हिडिओ।